तर बाबांनो सकाळी लेलंड कंपनीत होतो कोल्हापुरात. डॉगेशबाई भेटलेला. डॉगेशबाईला मस्तपैकी बिस्किट पुडा काढूया म्हटलं. त्यावर डॉगेशबाईचा चुलत भाऊ आला. तो म्हणला रांडेजनं त्याला एकट्याला टाकताय, मला पण टाका की. भावा म्हणलं काय की म्हणलं. दोघांनी पण बिस्किट टाकलं मस्तपैकी. भावाच्या गाडीचं काम चालू होतं. त्यावर आमचं हे सचिनदा आलेत, मालक आमचं. सचिनदानं मस्तपैकी ढोकळा समोसा तिनं आणलेला कोल्हापुरातनं दाबूनच. मग काय सगळ्यांनी दाबून खाल्लं. एक नंबर नाश्ता झाला होता सकाळी. विषय खलास. आलो हुबळी पास करून ओम्या घाट पडला. ओम्या रांडेजानं जेवण असलं टॉपचं केलं होतं की नाही. विषय खलास. आजपर्यंत ड्रायव्हिंग लाईनमध्ये असलं जेवण कोण केलं नव्हतं. असला जेवण केलं होतं भावानं. तर सगळेजण मिळून मस्तपैकी जेवलो एकदम कडक. म्हणजे भावाला म्हटलं पुढल्या वेळेस तू जेवण करायचं. आलो सकाळी हॉसूरची बाउंड्री पास करून तमिळनाडूमध्ये एंट्री केली. भूक लागलेली पोटाला, जरा काहीतरी खाव्या म्हणलं. मग काही तर इडलीच मिळते, दुसरं काही मिळत नाही. आलो इडली खायला. या आपल्या इथले प्रोफेशनल लवडे अशी इडली खातात बघा, पण आपल्याला तसं काही जमत नाही. आपलं म्हणजे असं कुस्करून ताव मारत ताव असते, हानकी बडू धुराळा बिडू असं काम असते आपलं. तर भावानो कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा. सपला विषय.